हाय हॅलो नमस्कार मैत्रिणीनो, कशा आहात सर्वजण. इथे माझं आता क्लिनिंगची रुटीन चालू आहे. गावाला जायचं आहे ना, त्याच्या आधी मी सगळी क्लिनिंग करून घेते घराची, कारण की खूप घाण झालेलं आहे घर. म्हणून मी आता पडदे धुवायला काढते ते सगळे क्लिनिंग करण्यासाठी. आणि आत्ता अजून शाळा चालू आहेत मुलींच्या. इकडे माझ्या 25 तारखेनंतर सुट्टी पडणार आहे. त्याच्या आधी म्हटलं सगळं थोडं घर क्लीन करून घ्यावं, कारण की आल्यानंतर मग जास्त क्लीन करायला लागणार नाही. कारण की आल्यावर एकदम थकल्यासारखं होतं प्रवास करून आल्यावर क्लिनिंग करण्यासाठी. म्हणून मी आधीच जायच्या आधीच थोडी घरातली क्लिनिंग करून घेते. आणि इथे माझे सगळे पडदे काढून घेतलेले आता. आता मशीनला सगळे कपडे धुतलेले होते ना, ते काढून घेतले. सकाळी लवकरच धुतले होते आणि आत्ता ना सगळे मशीनला पडदे टाकले धुवायला. आणि हे सुकून घेतलेले आत्ता मी सगळे सुकट टाकते घरातच, कारण की बाहेर खूप ऊन लागते. मी इथे घरात सुकट टाकते आणि मग चहा उचलून असं बाहेर घेऊन जाते गॅलरीत, कारण की एवढा कडक ऊन पडतं आहे ना. आणि असं उन्हात गेल्यावर असं गरगरल्यासारखं होतं. त्यामुळे मी घरातच असे कपडे टाकते आणि मग हे स्टँड उचलून बाहेर घेऊन जाते असं. इथे माझी मुलगी उठून आलेली, झोपलेली ती आत्ता उठून आले. इथे आता ना मी फॅन क्लीन करत आहे. हा अर्बन क्लबचा स्प्रे आहे आणि पूर्ण असं तेलकट झालं होतं. हा मी महिन्यातून 2 वेळा तरी धुते चला, पण म्हटलं जायच्या आधी एकदा क्लीन करून घ्यावं हे, कारण की खूप घाण झालेला. आणि हा स्प्रे खूप छान आहे. जर तुम्हाला पाहिजे असेल ना तर मी ह्याची तुम्हाला लिंक देईल, तिथून तुम्ही हा घेऊ शकता. खूप एकदम असं घासायला पण लागत नाही. स्प्रे मारलं ना की लगेच निघून जातं. बघा माझा हा घास झालं धुवून नंतर की कसा दिसतो, एकदम फॅन एकदम नवीनच दिसतो बघा. इथे आता माझं सगळं कामं आवरलेले, जेवण वगैरे सगळं झालेलं माझं इथे. आणि जेवायचं होतं तेव्हा म्हटलं थोडं स्पायसी काय पाहिजे, म्हणून मी थोडासा ठेचा बनवलेला आणि 10-12 मिरच्या, शेंगदाणे, लसूण असं जिरं घेऊन ना थोडं ना तेलामध्ये फ्राय करून घेतलं आणि थोडा वेळ झाकून पण ठेवलेलं. आणि थोडं मीठ टाकून असं मिक्सरला बारीक केलेलं आणि त्याच्यात थोडी कोथिंबीर टाकलेली आणि असं झणझणीत झालेलं ना ठेचा. ह्यांना पण खूप आवडतं त्यांच्या कंपनीतल्या माणसांना. मग मी थोडं जास्तच करून ठेवलेलं, कारण कधीतरी ते डब्यालासुद्धा घेऊन जातात ठेचा, चपाती ठेचा, म्हणून मी थोडं जास्तच करून ठेवलं होतं. इथे माझी सगळी कामं झाली होती आणि चेहरा बघा कसा थकल्यावाने झालेला माझा. घरातले कामं केल्यावर चेहरा एकदम असं हे होतं. आणि इकडे दिल्लीला खूप गरमी आहे आणि खूप हीट वाढलेली आहे बाहेर पण. आणि बाहेर गेल्यावर स्किन पण टॅनिंग होते खूप आणि असं काळवंटे. आणि मी दिल्लीला राहते पण मला इकडचं वातावरण सूट नाही होत. मी आता बरेच वर्ष झाले इकडे राहते, तरी पण मला इकडचं वातावरण सूट नाही होत इकडे. मी आत्ता पॅक लावत आहे आणि हा पॅक खूप छान आहे. मी जवळ 1.5 ते महिना झाला वापरते आणि ह्याचा रिझल्ट पण खूप छान आहे. मला ना असं टॅनिंग झालेली पूर्ण स्किनला इकडे आल्यानंतर, काळवंटलेला असं पूर्ण चेहरा. आणि मग मी हा पॅक लावलेला 1.5 महिन्यात झाला हा लावते मी. जर तुम्हाला घ्यायचं असेल ना तर मी तुम्हाला ह्याची लिंक देईल. 10 ते 15 मिनटं लावून ठेवायचं आणि नंतर मग थंड पाण्याने असं स्वच्छ धुवून घ्यायचं. मी तुम्हाला बिफोर आफ्टरचा पण फोटो टाकते आहे, ते तुम्ही बघा कसं. आता मिशोवरून खूप सुंदर साडी मागवलेली होती आणि ती आता रिसीव झालेली आहे, घरी आलेली आहे. आणि मी तुम्हाला दाखवते कशी आहे ती. आणि ही व्हायरल साडी आहे, खूप ठिकाणी बघितलेली ही साडी मी. आणि मेहंदी कलर आहे साडीचा, अशी साडी आहे. शिफॉन मटेरियल आहे या साडीचा आणि खूप सुंदर आहे आणि एकदम मऊ आहे. आणि पार्टीवेअर साडी आणि
ह्या साडीवर अशी फुलं आहेत, डायमंडमध्ये काम केलेलं आहे ह्या साडीचं आणि मध्ये पण असे कटवर्क लावलेले आहेत आणि पूर्ण साडीवर असे बुट्टे आहेत आणि हा पदर आहे साडीचा पदर आहे असा, त्याला पण असे डायमंड लावलेले आहेत छोटे छोटे आणि त्याला पण फुलंच पूर्ण साडीवर असे फुलांची डिझाईन आहे आणि हा पदर आहे त्याचा प्लेन. एक मिनटं काढून टाकते. हे साडीचा प्लेन आहे. ही साडी आहे अशी खूप सुंदर आले साडी मिशोवरून. मी फर्स्ट टाईम मागवले. मी ड्रेस वगैरे मागवले पण साडी नाही मागवले कधी. खूपच सुंदर आहे, एकदम हलकी आणि नेसायला पण खूप सुंदर आहे. हा पदर आहे तिचा, एकदम छान आहे. तुम्ही लग्नात किंवा कुठे पार्टी असेल, फंक्शन असेल तिथं मऊ मऊ आहे. आणि मी ब्लाऊज शिवला नाही, मी असं ड्रेसवरच वेअर केलेली आहे आणि एकदम छान बसले बघा. खूपच सुंदर आहे, मला ती खूपच आवडले. एक नंबर आहे साडी. अशी आहे साडी. जर तुम्हाला घ्यायची असेल ना तर मी ह्याची तुम्हाला लिंक देईल साडीची, तुम्ही तिथून खरेदी करू शकता. बायोमध्ये देईल लिंक. आणि असा हा पदर आहे, ह्याच्यावर छोटी छोटी फुलं आहेत अशी डायमंडमध्ये आणि खूप सुंदर आहे. मला वाटलं चांगली येते की नाही, पण मी ट्राय केलं एकदा घ्यायचं, पण खूप आले, छान आले. मी पहिल्यांदाच घेतले मिशोवरून. खूपच. मी ब्लाऊज नाही शिवला आहे, मी डायरेक्ट वेअर करून दाखवलं ड्रेसवरतीच. बघा, जर तुम्हाला आवडली तर तुम्ही